नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय 9 बघणार आहोत. मागच्या एपिसोडपर्यंत आपण श्रीमद भगवद्गीतेचे 8 अध्याय बघून झालेले आहेत. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अध्याय 9 राजविद्या योग किंवा राजयोग. श्लोक पहिला. आता तू दोषदर्शी नाहीस, भगवान म्हणाले, म्हणून गुह्यातलं गुह्य असं विज्ञानासहित ज्ञान जे जाणल्यानं तू पापापासून मुक्त होशील ते मी तुला सांगतो. गुह्यातलं गुह्य म्हणजे गुपित असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. गुह्य म्हणजे गुपित असा अर्थ न घेता गुह्य म्हणजे समजण्याला कठीण किंवा गहन अशी जी विद्या आहे ती मी आता तुला सांगतो. राजविद्या ही परविद्या आहे आणि इतर ज्या भौतिक क्षेत्रातील विद्या आहेत, म्हणजे जसं रसायन, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, या सगळ्या अपराविद्या येतात ज्या इंद्रियांनी कळू शकतात. राजविद्या ही पराविद्या असल्यामुळे ती परमेश्वराच्या ज्ञानाशी ती संबंधित आहे आणि त्यामुळे ती इंद्रियांच्या अतीत आहे. परमार्थाचं गूढ रहस्य समजायला ही राजविद्या मदत करते. अत्यंत शुभदायी आणि मोक्षदायी, फलदायी अशी ही राजविद्या आहे. आणि गुह्य हे गुपित या अर्थाने म्हटलेलं आहे की पूर्वीच्या काळी ही राजविद्या संपादन करायला जी साधनं असत त्याला विद्या म्हणत असत बरं का. आणि इक्ष्वाकू राजाच्या वंशापासून ही राजविद्या प्रचलित सुरू झाली, त्यामुळे सुद्धा त्याला राजविद्या असं म्हटलं जातं. मोठमोठ्या राजांना आणि महर्षींना ही विद्या अवगत होती. ईश्वर प्राप्तीची जी साधनं त्याला विद्या असं म्हटलं जाईल. त्यामुळे राजविद्या ही आपल्याला परमेश्वर प्राप्तीची साधनही सांगते, परमेश्वर प्राप्तीचे उपायही सांगते आणि परमेश्वर प्राप्ती आपल्याला करून देते. कारण मूळ तत्व जे आहे ते आहे निर्गुण परमेश्वर. आणि काय होतं की निर्गुणाची उपासना करणं हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना कठीण जातं. आपल्याला काय लागतं की आपल्या समोर आपल्याला प्रत्यक्ष साकार मूर्ती लागते. सगुण साकार मूर्ती असेल तर त्याच्यावर मन एकाग्र करून आपण ती साधना करू शकतो. त्यामुळे सामान्य लोकांना सुद्धा सुलभ व्हावी अशी ही राजविद्या म्हणून म्हणली गेलेली आहे. श्लोक 2. हे ज्ञान गुह्यात गुह्य, राजा म्हणजे श्रेष्ठ, किंवा आत्ता जो अर्थ सांगितला की इक्ष्वाकू राजापासून ती आली आहे. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ, पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष बोध होणारं आणि आचरण्यास सुखकारक अव्यय असा धर्म आहे. म्हणजे भगवान आता अर्जुनाला जो राजविद्येचा मार्ग सांगत आहेत तो कसा आहे, अत्यंत पुण्यदायी आहे आणि मोक्ष प्राप्त करून देणारा आहे.
आता नेहमीच्या परंपरेप्रमाणे आपण आदि शंकराचार्यांचं चरित्र आता थोडंसं पुढे नेऊया. तर मंडन मिश्रांबरोबर आदि शंकराचार्यांच्या सगळ्या अटी ठरून गेल्या आणि मग 2 दिवसांनी त्यांच्या प्रत्यक्ष चर्चेला प्रारंभ झाला. त्या दोघं दिग्गजांची चर्चा ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी मंडपामध्ये जमा झालेली होती, कारण दोघांचीही कीर्ती लोकांच्या कानावर गेलेली होती. मग सगळी लोक जमली, हे दोघंजण स्थानापन्न झाले आणि मग थोड्या वेळाने उभय भारती म्हणजे मंडन मिश्रांच्या पत्नी या बाहेर आल्या. त्यांनी सगळ्यांना नमस्कार करून म्हटलं की तुम्ही मला पंच म्हणून, निर्णायक म्हणून जरी नेमलेलं असलं तरी माझ्या काही अटी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की मी या दोघांच्याही गळ्यामध्ये आत्ताच गुंफलेली ताजी तवानी फुलांची पुष्पमाला या दोघांच्या गळ्यामध्ये अर्पण केली जाईल. आणि दोघांच्या वादाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा सर्वप्रथम ज्याच्या गळ्यातली पुष्पमाला सुकायला लागेल तो त्या वादामध्ये पराभूत झाला असं आपण समजून चालायचं आहे. कारण मी जर माझ्या पतीच्या बाजूनी निर्णय दिला तर मी त्यांच्या बाजूनी दूषित मनानं निर्णय दिला असं वाटू शकेल, आणि जर का मी आचार्यांच्या बाजूनं निर्णय दिला तर माझं मन मला खात राहील. त्यामुळे ही कुचंबणा होऊ नये म्हणून मी हा मार्ग तुमच्यापुढे ठेवलेला आहे. तर तुम्हाला मान्य आहे का? सगळ्यांनी त्याला मान्यता दाखवली. मग उभय भारती देवींनी मंडन मिश्रांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली आणि आचार्यांच्या शिष्यांकरवी पुष्पमाला त्यांच्या गळ्यामध्ये घातली गेली. आणि आता दोघांच्या वादविवादाला सुरुवात झाली. प्रथम मंडन मिश्रांना असं वाटलेलं होतं की फार तर 1-2-3 दिवसामध्ये याचा निर्णय लागणार आणि मी या तरुण गृहस्थाला, युवकाला मी या वादामध्ये पराभूत करणार, हे अगदी नक्की. आणि मग काय, मलाच त्याच्यासाठी योग्य वधू निवडण्याची वेळ येणार बहुतेक. पण 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तो वाद काही संपायची चिन्ह मुळी दिसेना. विषय काय होता? कर्मकांड विरुद्ध ज्ञानकांड. कर्मकांड म्हणजे काय? तर मीमांसकांच्या मार्गाला कर्मकांड असं म्हटलं जातं. म्हणजे वेदांच्या प्रमाणे यज्ञ याग करून, आयुष्यभर सत्कर्म करून मनुष्यानं ती सत्कर्म करतच आयुष्य व्यतीत करावं आणि त्यानंतर मोक्षप्राप्ती म्हणजे स्वर्ग प्राप्ती करून घ्यावी. हा झाला कर्मकांडाचा मार्ग. त्याच्या विरुद्ध आचार्यांचा मार्ग जो ज्ञानकांड आहे तो काय सांगतो की ते असं म्हणतात की कर्मकांड करणं आवश्यक आहे. पूजा, प्रार्थना, उपासना या सगळ्यांनी आपली मनाची आणि चित्ताची शुद्धी होते, त्यामुळे ते गरजेचं आहे, याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु मनुष्यानं केवळ त्या कर्मकांडामध्येच अडकून जाऊ नये. त्याच्या पलीकडे सुद्धा अगदी अत्यंत गंभीर मूलभूत असं तत्त्वज्ञान आपल्या धर्मानं जे सांगितलेलं आहे तिथपर्यंत मनुष्यानं जाऊन पोचायला हवं. आता पुढे काय होतं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 3. या धर्मावर
श्रद्धा न ठेवणारे पुरुष हे परंतपा मला येऊ न मिळता मृत्यूयुक्त संसाराच्या मार्गात परत येतात, म्हणजे त्यांना मोक्ष मिळत नाही. श्लोक 4. मी आपल्या अव्यक्त स्वरूपानं हे सर्व जग विस्तारलेलं किंवा व्यापलेलं आहे. माझ्या ठायी सर्व भूत आहेत, पण मी मात्र त्यांच्या ठायी नाही. माझ्या ठायी सगळेजण आहेत, पण मी मात्र त्यांच्या ठायी नाही. विरोधात्मक भाषा हे गीताशास्त्राचं एक वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणावं लागेल. मी त्यांच्या ठायी म्हणजे अव्यक्त परमेश्वर, निर्गुण परमेश्वर हे सगळ्या जगताचं मूलस्थान आहे. परंतु सृष्टी निर्माण करण्यासाठी बरं का, निर्गुण परमेश्वर त्याच्या मायेच्या आधारानं सगुण परमेश्वर होतो. म्हणजे मुळातला जरी तो निर्गुण असला तरी मायेच्या किंवा शक्तीच्या आधारानं तो ही सगळी सृष्टी निर्माण करतो. निर्गुण परब्रह्म आणि त्याच्यामध्ये माया मिसळली गेली की तो होतो आपल्या सगळ्यांचा सगुण ईश्वर. सगुण ईश्वरामध्ये मायेचे जे 3 गुण आहेत बरं का, ते सगळे सगुणाला पण लागू पडतात. परंतु निर्गुण तत्वाचं तसं होत नाही. आपल्या स्वतःतून शक्ती त्यानं बाहेर काढली की तो त्यापासून अलिप्त राहतो. आणि ती शक्ती किंवा प्रकृती किंवा माया ही कशी आहे, तर ती मुळातच त्रिगुणी आहे. पण ते त्रिगुण हे ब्रह्मांडाला बांधून ठेवतात. निर्गुण परमतत्वाला ते बांधून ठेवू शकत नाही. काय आहे की परमेश्वर एकाच वेळेला तो निर्गुणसुद्धा आहे आणि आपल्या सोयीसाठी, उपासनेसाठी तो आपण सगुण रूपामध्ये सुद्धा त्याला बघत असतो. निर्गुण आणि सगुण अशी त्याची 2 रूपं असल्यामुळे हा वाक्यांमध्ये आपल्याला भेद आढळतो. आता परमेश्वर हा अपराशक्तीनं म्हणजे मायेच्या शक्तीनं त्यानं एका बाजूला ब्रह्मांड बनवलं आणि दुसऱ्या बाजूला परा म्हणजे श्रेष्ठ शक्तीनं, जीवशक्तीनं त्यानं जीवात्मा किंवा चैतन्य त्या सगळ्यांमध्ये भरण्यासाठी त्यानं जीवशक्ती निर्माण केली. आता त्याच्यापासून या दोन्ही शक्ती निर्माण झालेल्या असल्यामुळे तो त्या दोघांपेक्षाही तो वेगळा आहे. मी त्यांच्यात नाही याचा अर्थ की ते ईश्वर तत्व माझ्यात आहे हे खरे, पण माझ्यापुरतंच ते मर्यादित आहे का, तर नाही. जीवशक्ती त्याला बांधून ठेवू शकत नाही. त्याच्यामध्ये आहे आणि त्याला व्यापून तो अन्यत्र लाखो विश्व भरून तो आहे. त्याची व्याप्ती एकता ब्रह्मांडातील गोष्ट ही त्याला बांधू शकत नाही. समुद्रातील लाटा या समुद्रामध्ये आहे, पण एक लाट ही त्याला बांधून ठेवू शकत नाही. त्याच्याही पलीकडे समुद्राचं अस्तित्व असतं. त्याच्यापुरता ते मर्यादित राहत नाही. या अर्थानं मी भूतांमध्ये नाही. श्लोक 5. माझ्या ठाई सर्व भूतेही नाहीत. पहा कशी ईश्वर करणी किंवा योग सामर्थ्य
भूत उत्पन्न करणारा माझा आत्मा, भूत उत्पन्न करणारा माझा आत्मा भूत धारण करूनही पुन्हा भूतामध्ये नाही. परत एकदा विरोधात्मक भाषा इथे आलेली आहे. परमेश्वराच्या बरं का 3 शक्ती मानल्या जातात. कोणत्या? एक मायाशक्ती की ज्यानं सृष्टी निर्माण झाली. दुसरी आहे जीवशक्ती, ज्यानं जीव तयार झाले, चैतन्य निर्माण झालं. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याची जी दैवी शक्ती आहे त्याला योगमाया शक्ती असं म्हटलं जातं. त्या योगमाया शक्तीमुळे तो मायाशक्तीपासूनही वेगळा आहे आणि जीवशक्तीपासून सुद्धा तो वेगळा आहे. सर्व जगताला व्यापून सुद्धा परत तो उरतोच आहे. म्हणूनच त्याला दशांगुळी असं म्हटलं जातं. का? कारण लाखो विश्वांना व्यापून सुद्धा तो पुन्हा 10 बोटं आणखीन वरती उरतोच. त्याला व्यापू शकेल असं कुणीही जगतामध्ये नाही. या अर्थानं 5वा श्लोक आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणूनच तो इंद्रियातीत असल्यामुळे मन, बुद्धी त्याचं वर्णन करू शकत नाही, त्याला यथार्थपणे जाणू शकत नाहीत. कारण ज्याला ज्याला म्हणून आपण नाव देतो बरं का, ज्याला ज्याला नाव देतो ईश्वर ना, ईश्वर म्हणजे आकाश आहे, ईश्वर म्हणजे सूर्य आहे, ईश्वर म्हणजे देवता आहे, ईश्वर म्हणजे जल आहे. हजारो गोष्टींनी आपण जरी ईश्वराची व्याख्या केली तरी जे जे शब्दांच्या व्याख्येत येतं, जे जे शब्दांनी सांगता येतं त्याच्या पलीकडे तो आहे. आणि म्हणून नेती नेती हा शब्द किंवा या अर्थाचा श्लोक त्याच्यासाठी अर्थपूर्ण झालेला आहे. नेती नेतीचा अर्थ काय होतो? तर पहिला नेती असं सांगतो की मी जर म्हटलं ईश्वर ना मला माहिती, ईश्वर म्हणजे हिमालय, ईश्वर म्हणजे समुद्र, तर तेव्हा पहिला नेती काय सांगतो? नाही नाही नाही, तुम्ही कोणतंही कसंही वर्णन करा तो ते नाही, हा पहिला नेती सांगतो. आणि मग दुसरा परत नेती का वापरला आहे? तर मग आता प्रत्येक गोष्ट नाही नाही असं मी सांगत गेले, अरे बाबा हे नाही, हे म्हणजे ईश्वर नाही, मग तुम्ही काय म्हणाल? अच्छा, म्हणजे ईश्वर म्हणजे काहीच नाही. तर तसंही नाही, हे सांगणारा दुसरा नेती आहे. ईश्वर म्हणजे शून्यत्व नाही, उलट ईश्वर म्हणजे पूर्णत्व आहे. या सगळ्या जगताला तोलून धरणारं जे तत्व आहे ते शून्य कसं असू शकेल? ते स्वतःच जर शून्य झालं तर जगताचा डोलारा एका क्षणार्धात कोसळून पडेल. त्यामुळे ते स्वतःमध्ये परिपूर्ण तत्व आहे. म्हणून नेती नेती म्हणजे पहिला नेती हे नाही ते नाही ते नाही, दुसरा नेती म्हणजे काही नाही असंही नाही. बरं, पण मग आता या निर्गुण तत्वापासनं ही कशी काय बाबा सगुण सृष्टी झाली? नाही का? निर्गुण म्हणजे काही गुण नाही. मग ज्याच्यामध्ये मुळातच काही नाही त्याच्यातनं सगुण कसं काय झालं? तर सृष्टीच्या संदर्भात 2 तत्वज्ञानं सांगितले जातात. एक आहे कारण परिणामवाद, कॉज अँड इफेक्ट. कॉज अँड इफेक्टमध्ये काय होतं की दोन्ही गोष्टी या सत्य असतात. म्हणजे जसं दुधापासून दही होणं, दूधही सत्य आहे, त्याच्यापासून जे निर्माण झालं ते दहीसुद्धा वेगळ्या तऱ्हेने आपण अनुभवतो. आणि ब्रह्म आणि जगत यांचा संबंध कसा आहे? तर इथे काय घडतं की ब्रह्म हे एकमेव सत्य आहे
दोन गोष्टी सत्यच नाही आहेत. जगत हे ब्रह्माच्या दृष्टीनं सत्य होऊ शकत नाही. म्हणजे मुळात इथे एकच गोष्ट सत्य आहे आणि दुसरी जगत नावाची जी गोष्ट आहे ती मिथ्या आहे, ती आभासात्मक आहे. म्हणून याला विवर्तवाद असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर दोरीवर जेव्हा आपल्याला सर्प भासतो तेव्हा तो कशामुळे भासतो? अज्ञानामुळे. दोरी आहे माहिती नाही म्हणून तो आपल्याला सर्प भासतो. त्यामुळे दोरी हे एकमेव सत्य असतं आणि त्याच्यावर भासणारा सर्प हा खरोखरीचा नसतो. तर तिथे विवर्तवाद मानला जातो. श्लोक 6. सर्वत्र वावरणारा महान वायू ज्याप्रमाणे सर्वदा आकाशाच्या ठाई, त्याप्रमाणे सगळी भूते माझ्या ठाईत आहे असं समज. म्हणजे आकाशामध्ये कधी काळे ढग येतात, कधी पांढरे येतात, पण त्यांनी आकाशाला फरक पडतो का? नाही. ते येतात जातात. आकाश निर्लेप असतं. त्याची जी स्थिती आहे ती भंग पावत नाही. श्लोक 7. कल्पांती सर्व भूते हे कौंतेया माझ्या प्रकृतीला येऊन मिळतात आणि कल्पारंभी म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी मीच त्यांना पुन्हा निर्माण करतो. 8व्या अध्यायामध्ये आपण याचं विवेचन बघितलेलं आहे. थोडक्यात परत एकदा सांगते की जेव्हा सगळ्या प्रकृतीचा ब्रह्मांडाचा महाप्रलय होतो तेव्हा पंचमहाभूते एकमेकात विलय पावतात आणि अंती अगदी शेवटच्या क्षणी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मूळ प्रकृतीमध्ये जाऊन विलय पावतात आणि मूळ प्रकृती ही परत परब्रह्मामध्ये जाऊन मिटून जाते. पंखा कसा हातपंखा मिटून जातो की नाही, तशी प्रकृती मिटून जाते आणि एकमेव परब्रह्म उरतो. हा होतो कल्पक्षय. आणि कल्पारंभी म्हणजे आरंभ होताना परत एखाद्या हातपंख्याप्रमाणे प्रकृती उलगडू लागते आणि पुन्हा एकदा सृष्टीचा प्रारंभ होतो. श्लोक 8. मी आपल्या प्रकृतीला हाती धरून प्रकृतीच्या ताब्यात गेल्यानं. कोण जातं प्रकृतीच्या ताब्यात? आपण सगळे जीव. का? कारण प्रकृतीपासनं पंचमहाभूतांपासून आपण अशा प्रकारे आपण बनलेलो असल्यामुळे आपण प्रकृतीच्या ताब्यात जातो आणि परतंत्र झालेला हा भूतांचा सगळा समुदाय पुन्हा पुन्हा निर्माण होतो. मी 8व्या अध्यायात बोललेले होते की मूळ प्रकृती जरी मिटून गेली तरी प्रत्येक जीवाची कर्मबीज ही बीजरूपाने शिल्लक असतात आणि पुन्हा एकदा सृष्टीचा आरंभ झाला की तीच कर्मबीज संस्कार बीज पुन्हा एकदा बाहेर पडतात आणि प्रत्येक जीवाला महाप्रलय झाला तरी सुटका नाही. आरंभ झाला की परत त्या संचिताची कर्म भोगायला आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. श्लोक 9. पण हे धनंजया, या सृष्टी निर्माण करण्याच्या कर्मात माझी आसक्ती नसून मी उदासीनासारखा राहत असल्यामुळे ती कर्म मला बंधक होत नाहीत. अर्थातच ती परमेश्वराला होत नाही. जगाचा कर्ता आणि करविता जरी परमेश्वर असला तरी प्रत्येकाला आपल्याला जी कर्मफळं मिळतात ती आपणच ती एक प्रकारे निर्माण केलेली असतात. हे आपण लक्षात ठेवायला हवं. परमेश्वर ऑडिटरसारख्या
फक्त प्रत्येकाच्या लाईफ आन्सर शीटवर सह्या करतो. मी काय पेपरात लिहिलं आहे त्याच्याप्रमाणे माझा रिझल्ट ठरतो. या अर्थानं परमेश्वर उदासीन असतो. माझं आयुष्याचं जे लिखित बॅलन्स शीट आहे ती जर अतिशय चांगली असेल तर अर्थातच मला चांगली फळं मिळतील. श्लोक 10. मी अध्यक्ष होऊन प्रकृतीकडून सर्व चराचर सृष्टी प्रसवतो. या कारणामुळे हे कौंतेया जगाची घडामोड चाललेली आहे. श्लोक 11. सर्व भूतांचा मोठा ईश्वर असं जे माझं परमस्वरूप काय आहे की मूळ पहिला कोण आहे अध्यक्षपदी निर्गुण तत्व. ते अव्यक्त आहे. त्याच्यापासून खाली येते उघडली जाते त्याच्यातली शक्ती ती आहे प्रकृती. ती पण कशी आहे अव्यक्त. दोन अव्यक्त आहेत. पहिला सुपर अव्यक्त दुसरा लोअर अव्यक्त. का? कारण जो सुपर आहे निर्गुण अव्यक्त तो कधीही नाश पावत नाही आणि ही दुसरी त्याच्या खालची लोअर अव्यक्त प्रकृती आहे ती महाप्रलयाच्या वेळी ती नष्ट होते. वरच्याला धक्का बसत नाही. सर्व भूतांचा मोठा ईश्वर असं जे माझं परमस्वरूप ते न जाणणारे मूढ लोक मनुष्य देह धारण केलेल्या मला मनुष्य देहधारी समजून अवमानितात. म्हणजे काय की निर्गुण चैतन्य तत्व हे कायम निर्गुणच असतं. ते आपल्यासारखं देहधारी होऊ शकत नाही. परंतु आपण आपल्या कल्पनांनी त्याला मूर्तीमध्ये आणून बसवतो. हे जरी आपल्या स्वतःच्या कारणासाठी योग्य असलं तरी त्याच्या पलीकडे तो आहे हे जाणून घ्यायला हवं. श्लोक 12. त्यांच्या आशा व्यर्थ, कर्म फुकट, ज्ञान वांझण, चित्तभ्रष्ट असून त्यांनी मोहात्मक राक्षसी आणि आसुरी स्वभावाचा आश्रय केलेला असतो. आता असुर म्हणजे काय तर असु म्हणजे देह किंवा प्राण किंवा इंद्रिय आणि र म्हणजे त्याची भोग घेणं प्राप्ती करणं त्याच्यामध्येच अडकून राहणं. म्हणजे असुरी माणसं म्हणजे कशी असतात जी शरीर सुख शरीरविषय उपभोग यामध्येच ते अडकून गेल्यामुळे परमेश्वराला सुद्धा ते शरीराच्या माध्यमामध्येच ते बघू शकतात. श्लोक 13. परंतु दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहिलेले महात्मे हे पार्था, सर्व भूतांचं अव्यय अधिष्ठान जो मी त्या मला ओळखून अनन्य भावानं माझं भजन करतात. पहिलं वर्णन झालं जे फक्त शरीर सुखामध्ये मग्न आहेत ते. आणि आता दैवी पुरुष म्हणजे कोण की ज्यांनी ईश्वराचं खरं स्वरूप हे ओळखलेलं आहे. 14. आणि यज्ञशील दृढव्रत आणि नित्य योगयुक्त होऊन जे माझे सतत कीर्तन आणि वंदन करत भक्तीनं माझी उपासना करतात.
असे जे ईश्वराचे अनन्यनिष्ठ भक्त असतात त्याची एक छोटी कथा मी तुम्हाला आता सांगते. मी पूर्वी देवळांमध्ये कीर्तन करत असे, त्यामुळे कीर्तनाच्या ढाच्याप्रमाणे माझा कार्यक्रम होत असे. तर त्यातलीच एक कथा, मी स्वतःच कथा रचत असे, त्यातलीच एक कथा मी आता छोटीशी कथा इथे घेते की जे ईश्वर भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न झालेले असतात. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लादले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती मी हा नम्रतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझासे. जय जय रघुवीर समर्थ. अगदी अचानकपणे तिच्या ध्यानी मनी नसताना सुद्धा समर्थांची स्वारी तिच्या दारासमोर आली आणि ती अगदी गोंधळून बाहेर आली. बाळा, मारुती रायासाठी दूध हवाय, देतेस का? समर्थ रामदास स्वामींनी तिला विचारलं. हो, आणते ना. ती पटकन आतमध्ये गेली आणि दुधाचा तांब्या काठोकाठ भरून घेऊन आली. बाळ, काही वाचतेस? हो, भागवत, रामायण. छान, वाचत राहा, असं म्हणून तिला आशीर्वाद देऊन ते पुढे गेले. त्यावेळेला त्या मुलीला कल्पनाही नव्हती की काही काळानंतर आपण समर्थांची शिष्या बनून सज्जनगडावर जाणार आहोत. कोण होती कोणी? तर मीनाई. कोल्हापूरमध्ये 1630 साली तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचं नाव गोपीनाथ देशपांडे. परंतु अगदी त्या काळी सुद्धा तिच्या वडिलांनी तिला आपल्याकडनं होईल तेवढं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. रामायण, भागवत, भगवद्गीता सगळं तिचं चिंतन पठण सुरू झालं. परंतु मग वयाच्या 12व्या वर्षी तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि ती मिरजेला सासरी गेली. परंतु तिचं दुर्दैव असं होतं की लग्न लागलेलं होतं त्याच दिवशी नवऱ्याचं दुर्दैवानं निधन झालं आणि ती विधवा होऊन माहेरी कोल्हापूरला परत आली. कोल्हापूरला तिकडे काही दिवसांनी समर्थ रामदास स्वामींचा कीर्तन सोहळा सुरू झाला आणि ती रोज नियमितपणे भक्तिभावानं त्या सोहळ्याला जाऊ लागली. तिचं मन रामभक्तीनं तुडुंब भरलेलं होतं. तिच्या मनामध्ये असा विचार येऊ लागला की आपण जर समर्थांकडून दीक्षा घेतली आणि जर त्यांच्या संप्रदायामध्ये त्यांची शिष्या म्हणून गेलो तर. तिनं अगदी धाडस करून हा विचार त्यांना बोलून दाखवला. तेव्हा ते म्हणाले की योग्य वेळ येताच मी तसं नक्की करेन. आणि मग काही काळानंतर त्यांनी तिला दीक्षा दिली आणि ती सज्जनगडावर जाऊन राहायला लागली. ती जात्यास अतिशय हुशार होती. स्वतः ती अभंग रचना करत असे. मंजूळ आवाजामध्ये ती हळूहळू कीर्तन करायला लागली.
हळूहळू तिचा परमार्थावरील अधिकार एवढा वाढला बरं का, की एकदा मिरजेमध्ये समर्थांचा कीर्तन सोहळा असताना त्यांच्या सगळ्या शिष्यांबरोबर ते तिकडे गेलेले होते आणि अचानकपणे ते वीणाईला म्हणाले की हां वीणाईताई, आता तयार व्हा बरं का, उद्या तुम्हाला कीर्तन करायचं आहे. वीणाई ते ऐकल्यानंतर अतिशय घाबरली. नाही म्हणजे सज्जनगडावरती कीर्तन करत होती ती गोष्ट वेगळी, पण आता मिरजेमध्ये तिच्या सासरच्या गावी तिनं कीर्तन करायचं. पण काय करणार, गुरूंची आज्ञा होती, तिला उभं राहावंच लागलं. पण लोक आली का तिच्या कीर्तनाला? हो आली ना, थोडी थोडकी नाही, प्रचंड संख्येनं आली. का? तिचं कौतुक करायला? नाही, तिची चेष्टा करायला, तिची फजिती बघायला. लोक मुद्दाम एक विधवा कशी कीर्तन करते ते बघण्यासाठी कुत्सितपणानं वेगळेच हेतू मनामध्ये घेऊन तिची चेष्टा करायची, तिची टिंगल करायची, या हेतूनं लोक जमले होते. पण झालं काय की वीणाईचा मधुर गोड आर्तस्वर तिनं लागला मात्र तिच्या त्या रसाळ भावपूर्ण कीर्तनामध्ये सगळेजण भान हरपून तिचं कीर्तन ऐकू लागले आणि त्यांचं भान अगदी हरपून गेलं. पुढे मग वीणाईला 1655 साली बरं का समर्थांनी तिला मिरजेच्या मठाचं सगळी सूत्र तिच्या हातात दिली आणि तिला पहिली स्त्री मठाधिपती म्हणून तिची नेमणूक केली. आणि वीणाईनं सुद्धा तो विश्वास अगदी सार्थ ठरवला. अत्यंत कणखर आणि विलक्षण हुशार अशी ती स्त्री होती. तिनं अतिशय समर्थपणानं सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. होता 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 1680 साल लागलं. तिची मूळचीच तब्येत नाजूक होती, ती आता ढासळू लागली. तब्येत तिची खालावत जाऊ लागली आणि तिच्या मनानं असं घेतलं की आता आपण सज्जनगडावर आपल्या गुरुरायांसमोर शेवटचं कीर्तन करावं बरं का. ती जणू काही आत्म तिने असा तो निश्चयच केलेला होता. सगळेजण कीर्तनाला तिथे येऊन बसले. तिनं समर्थ रामदास स्वामींच्या ती पाया पडली आणि हळूच ती म्हणाली, आता मला आज्ञा द्यावी. तिचे ते शब्द ऐकून समर्थांसारखा निर्लोभी निर्मोही मनुष्यसुद्धा गहिवरून गेला, कारण त्यांना त्याच्यातला गंभीर अर्थ समजून आला. त्यांचेही डोळे भरून आले. तेव्हा वीणाई त्यांना म्हणाली, खेदाने मग वीणा बोले, खेदाने मग वीणा बोले, तळमळ न करी राया. गुरुरायांना ते सांगते, तळमळ न करी गुरुराया, आता किंवा शतवर्षांनी. अहो आत्ता काय, नाही तर 100 वर्षांनी काय. आता किंवा शतवर्षांनी जायाची काया. असं म्हणत तिनं शेवटचं प्रभू रामचंद्रांवर कीर्तन केलं आणि मग ती समर्थांच्या पायाशी जी खाली वाकली ती वाकलीच. अशा या अत्यंत भक्तिरसपूर्ण अशा संत वीणाबाई.
श्लोक 15. तसंच दुसरे कित्येक जण सर्वतोमुख जो मी त्या माझं एकत्वानं, म्हणजे काय, ज्ञानयोगामध्ये आपण काय म्हणतो की एकच परब्रह्म सगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे एकत्वानं म्हणजे ज्ञानयोगानं, अभेदभावानं, कोणी पृथकत्वानं म्हणजे भेदभावानं. म्हणजे काय अर्थ घ्यायचा, द्वैत संप्रदाय म्हणजे परमेश्वर निराळा, भक्त निराळा, किंवा बहुप्रकारे ज्ञान यज्ञानं यजन करून माझी उपासना करत असतात. वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या सिद्धांतांना अनुसरून साधक परमेश्वराची उपासना करत असतात. श्लोक 16. क्रतू म्हणजे श्रौत यज्ञ मी, यज्ञ म्हणजे स्मार्त यज्ञ मी, स्वधा म्हणजे श्राद्धात पितरांना अर्पण केलेलं अन्न मी, औषध म्हणजे वनस्पतीपासून उत्पन्न झालेलं अन्न मी, मंत्र मी, तूप मी, अग्नी मी आणि अग्नीत टाकलेली आहुती मी. क्रतू म्हणजे काय, श्रौत यज्ञ म्हणजे काय, श्रुती धर्माप्रमाणे म्हणजे वेदांगाप्रमाणे जे यज्ञ चालत त्याला क्रतू असं म्हणत असत, श्रौत. स्मार्त यज्ञ म्हणजे काय, श्रुती झाल्यानंतर महाभारत पुराण यांना स्मार्त मार्ग समजलं जातं. तो स्मार्त यज्ञ म्हणजे पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ. स्वधा म्हणजे काय, पितरांना जे आपण अन्न अर्पण करतो ते. औषध म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती. मंत्र मी, यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्र. तूप मी, अग्नी मी आणि अग्नीत टाकलेली आहुतीसुद्धा मीच. श्लोक 17. या जगताचा पिता मी, माता. धाता म्हणजे कोण, आधार. पितामह म्हणजे आजोबा मी. जे काय पवित्र किंवा जे काही ज्ञेय आहे म्हणजे जाणण्यासारखं आहे ते, आणि उत्पत्ती प्रलय स्थिती, सृष्टीची निर्मिती, त्याची मधली स्थिती, विकसन स्थिती, शेवटी प्रलय, निदान आणि अव्यय बीज म्हणजे मी, आश्रय मी, आणि सर्व जगताचं अव्यय न बदलणारं बीजसुद्धा मीच. 19. मी ऊन पाडतो, मी पाऊस आखडतो आणि सोडतो, अमृत आणि मृत्यू दोन्ही गोष्टी मी. तसंच सत आणि असत सुद्धा हे अर्जुना मी आहे. काय, ऊन पाडणारा, पाऊस आखडणारा म्हणजे कमी करणारा, तो वाढवणारा, अमृत आणि मृत्यू म्हणजे जगतामध्ये थोडक्यात ज्या म्हणून गोष्टी आहेत ते सगळं मी आहे. सत आणि असतचे दोन अर्थ आहेत. सत म्हणजे चांगलं, असत म्हणजे वाईट, किंवा सत म्हणजे आहेपणा, अस्तित्व, आणि असत म्हणजे नसणेपणा, नसणं. हे अर्जुना मी आहे. श्लोक 20. त्रैविध्य म्हणजे ऋक, यजु आणि साम या 3 वेदातील कर्म करणारे, याला बरं का त्रैविद्य असं म्हटलं जातं. कोणकोणती वेद याच्यात आहेत तर याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. चौथा अथर्ववेद यामध्ये येत नाही, कारण तो लौकिक गोष्टींच्या त्यामध्ये त्याची माहिती दिलेली आहे म्हणून. त्रैविध्य म्हणजे त्रिविद्या, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद
या वेदामधील कर्म करणारे जे सोमपी. आता सोमपी म्हणजे काय, तर यज्ञामधील जो रस आहे तो रस पिणारे. जे सोमपी म्हणजे सोमयाजी, यज्ञातला सोम, यज्ञातला रस. आणि निष्पाप पुरुष, माझं यज्ञानं पूजन करून स्वर्ग लोकप्राप्तीची इच्छा करतात. आता हा आपल्याला माहिती झाला आहे मार्ग, मीमांसकांचा वेदांप्रमाणे सांगितलेला मार्ग, नाही का. त्यातल्या सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे सत्कर्म आणि यज्ञयाग करून स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्ष जे मिळवतात. कारण मीमांसकांच्या दृष्टीनं स्वर्गप्राप्ती होणं म्हणजे मोक्ष आहे. स्वर्ग लोकप्राप्तीची इच्छा करतात ते इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जाऊन स्वर्गात देवांचे अनेक दिव्य भोग ते उपभोगतात. 21. आणि त्या विशाल स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्याचा क्षय झाल्यानंतर, म्हणजे स्वर्गलोक मिळतो खरा, पण आपला क्रेडिट बॅलन्स संपला की परत मनुष्यलोकात यावं लागतं. पुन्हा ते मृत्यूलोकी येतात. अशा प्रकारे त्रयीधर्म किंवा त्रिविद्या म्हणजे 3 वेदातील यज्ञयागादी श्रौत धर्म पाळणाऱ्या व काम्य उपभोगाची इच्छा ठेवणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या येरझाऱ्या प्राप्त होतात, म्हणजे मोक्ष मिळत नाही. उपनिषद आणि गीता यांच्याप्रमाणे मोक्ष म्हणजे स्वर्ग नाही, तर मोक्ष म्हणजे पुन्हा जन्म मरण चक्र मनुष्याला न मिळणं म्हणजे मोक्ष. आता श्रौत धर्म म्हणजे श्रुतींनी वेदांनी सांगितलेला धर्म, आणि स्मार्त धर्म म्हणजे स्मृती ग्रंथांनी म्हणजे पुराण वगैरेंनी सांगितलेला ग्रंथ हे धर्म. श्लोक 22. जे अनन्यनिष्ठ लोक माझं चिंतन करून मला भजतात त्या नित्य योगयुक्त पुरुषांचा योगक्षेम मी चालवत असतो. काय म्हणतात भगवान, की अनन्यनिष्ठ भक्तीनं जे कोणी परमेश्वराला शरण जातात, त्याचं चिंतन करतात, त्यांचा योगक्षेम मी वाहतो हा शब्द आलेला आहे. मी बघतो, काळजी घेतो वगैरे नाही, म्हणजे लिटरली या भक्तांची सगळी काळजी आपण खांद्यावर ओझं व्हावं तसं भगवान यांची काळजी वाहत असतात. योगक्षेमाचे 2 अर्थ होतात. आपल्यासारख्या सांसारिक साधकांसाठी योगक्षेम म्हणजे काय, योग म्हणजे वस्तू मिळवणं आणि क्षेम म्हणजे मिळवलेल्या वस्तूचा सांभाळ करणं. म्हणजेच थोडक्यात काय, की आपल्याला रोजचा जो उदरनिर्वाह करावा लागतो त्याची काळजी भगवान घेतात. आणि जे ज्ञानी साधक आहेत त्यांच्यासाठी योग म्हणजे अतिशय अनन्यनिष्ठ भक्ती ही परमेश्वराच्या पायाशी सतत वाहत राहणं म्हणजे त्यांच्यासाठी योग आहे. एका परमेश्वराशिवाय कुठचाही विचार मनात येऊ न देणं म्हणजे त्यांच्यासाठी योग आहे. आणि क्षेम म्हणजे काय, की त्यासाठी त्यांना मोक्षप्राप्ती होते. म्हणजे काय, याचा अर्थ काय घ्यायचा, की मी अनन्यनिष्ठपणे समजा
धरून चाला की सगळं माझं आयुष्य मी देवाला व्हायचा संकल्प केला आहे. म्हणजे काय मग अचानकपणे काही घडेल का, मिरॅकल वगैरे काही घडतं का, की ज्यामुळे मला माझ्या खाण्यापिण्याची भरणपोषणाची काळजी करावी लागणारच नाही. तर अगदी शब्दशः तसा अर्थ आपण घ्यायचा नाही. तर त्याचा अर्थ काय घ्यायचा, परमेश्वर काळजी वाहतो म्हणजे आपल्या प्रयत्नांनीच, बरं का, आपल्या कष्टांनी प्रयत्नांनी ईश्वर प्रसन्न होऊन त्या कष्टरूपातून परमेश्वर जणू आपल्याला प्रसन्न होतो आणि आपल्याला आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तो पुरवतो, असा त्याचा अर्थ घ्यायचा. प्रयत्नरूपी परमेश्वर हे तत्व आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. यावरून मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते बरं का. अशी एक कथा सांगण्यात येते की जगन्नाथ मिश्रा नावाचे एक अगदी अतिशय विद्वान सद्गृहस्थ होते. त्यांनी गीतेवर भाष्य किंवा ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती आणि त्यामध्येच ते अगदी गढून गेलेले होते. भगवान श्रीकृष्णांशिवाय जणू काही त्यांना दुसरं विश्वच नव्हता. तर काय झालं की होता 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 ते या 22व्या श्लोकापर्यंत आले बरं का, की योगक्षेम वहाम्यहम, मी त्या भक्तांचा योगक्षेम वाहत नेतो. आता वहाम्यहम हा शब्द जरा त्यांना खटकला. त्यांना असं वाटलं असं कसं होईल, वहाम्यहम म्हणजे जरा खूपच वाटतंय. काळजी घेणं गोष्ट वेगळी, त्यांच्याकडे बघतो म्हणणं गोष्ट वेगळी. तर त्यांनी काय केलं की कदाचित वेगळा शब्द भगवंतांना कदाचित म्हणायचा असेल बरं का, असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी तो श्लोक असा 3-3दा लाल शाईनी खोडून टाकला. आणि मग थोड्या वेळाने त्यांची बायको त्यांना म्हणाली, अहो घरात काहीही नाही आहे अन्न, जरा तुम्ही बाहेर पडा आणि काहीतरी बघा, प्रयत्न करा. बरं म्हणाले. ते बाहेर गेले आणि थोड्या वेळानं एक छोटा अत्यंत तेजस्वी असा मुलगा त्यांच्या घरामध्ये आला आणि त्यांनी भरपूर सारं वाण सामान धनधान्य तो घेऊन आलेला होता. त्यांच्या बायकोनी, जगन्नाथ मिश्रांच्या बायकोनी विचारलं, अरे बापरे, हे एवढं धनधान्य कोणी पाठवलं? तुमच्या पतिराजांनीच मला सांगितलं घरामध्ये नेऊन टाक म्हणून, ते येत आहेत. हो का, बर बस बाळा, काहीतरी खा, त्या म्हणाल्या. अरे पण हे तुझ्या गालावर काय झालं, अशा 3 रेघा उमटल्यात त्या? नाही, काय झालं, रस्त्यामध्ये मला तुमच्या पतिराजांनी मला मारलं म्हणून हे खरचटलं, तो मुलगा म्हणाला आणि एक क्षणही न थांबता तो तिकडनं निघून गेला. ही आपली विचारात पडली की माझा पती इतका काही संत सज्जन माणूस आहे की एवढ्या लहान मुलाला तर तो मारणंच कधी शक्य नाही. ती त्याला काही उत्तर द्यायला जाणार तेवढ्यात तो तिथून दिसेनासा झाला होता. थोड्या वेळाने तिचे पती आले. तिनं आश्चर्यानं विचारलं, तुम्ही हे सगळं सामान पाठवलात का मुलाबरोबर? कोणता मुलगा? त्याने विचारलं. नाही, तो आला तर आम्ही त्याला म्हणलं काहीतरी खातोस का, तर म्हणाला की त्यांनी मला इथे मारलं, खरचटलं. मला तर काही विश्वास बसला नाही, कारण तुम्ही इतके मृदू मुलायम स्वभावाचे आहात की असं काही तुम्ही कोणाला कराल ही मला खात्रीच पटली नाही. मी त्याला सांगायला म्हणून जाणार तेवढ्यात तो दिसेनासा झाला.
जगन्नाथ मिश्रांनी ते सगळं ऐकलं. 3 रेघा त्या मुलाच्या गालावर होत्या आणि खरचटलं गेलं होतं. त्यांच्या लक्षात आलं. ते वरती गेले. त्यांचा ग्रंथ जो ते लिहित होते त्या 9व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकावर त्यांनी ज्या 3 रेघा अशा जोरदार मारलेल्या होत्या, त्यांनी नमस्कार केला, भगवंतांची क्षमा मागितली की तुमच्या श्लोकांमध्ये, शब्दांच्या अर्थामध्ये ढवळाढवळ करण्याचा मला काही एक हक्क नाही. मी माझी लिमिट सोडून अतिशय मर्यादेच्या बाहेर मी वागलो. मला आपण क्षमा करावी. आणि डोळ्यातून त्यांच्या गळागळा अश्रू वाहू लागले. श्लोक 23. श्रद्धेने युक्त होऊन दुसऱ्या देवतांचे भक्त बनून जे यजन करतात, अनेक देवता आहेत ना, त्या देवतांचे जे यजन करतात तेही कौंतेया विधीपूर्वक नसले तरी पर्यायानं माझंच भजन यजन करतात. का? कारण देवता या प्रतीक आहे. पहिला तो आहे आणि त्याच्यापासनं देवता निर्माण झालेल्या आहेत. 24. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे, पण त्यांना माझं तत्वतः ज्ञान नाही म्हणून ते घसरत असतात. म्हणजे काय? अगदी ऋग्वेदापासून सगळेजण सांगत आलेले आहेत की परमेश्वर तत्वतः एकच एक आहे. आपण त्याला वेगवेगळ्या नामरूपांमध्ये भजन पूजन करत असतो, परंतु असं जरी आपण केलं तरी प्रत्यक्षात एकच एक परमेश्वर आहे. श्लोक 25. देवांचे व्रत करणारे देवांना, पितरांचे व्रत करणारे पितरांना, भूतांची पूजा करणारे त्या भूतांना आणि माझे यजन करणारे मला येऊन पोचतात. म्हणजे काय? जसे माझे विचार तशी मी घडते. हाच मानसशास्त्रीय सिद्धांत पूजेच्या बाबतीत सुद्धा खरा ठरतो. जसा ज्या भावानं ज्याला मी पुजते त्याप्रमाणे मी त्या गतीला जाऊन पोचते. देव म्हणजे आपण इथे काय समजायचं? सगुण सात्विक गुणांची उत्कर्ष. पितरांचं व्रत करणारे म्हणजे राजस गुण इथे अभिप्रेत आहे. आणि भूतांची पूजा करणारे म्हणजे शरीराच्या लेव्हल पुरतेच राहणारे तामस गुण. अशा प्रकारे त्रिगुण याच्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि परमेश्वराचं चिंतन करणारे ते त्याला जाऊन पोचतात. श्लोक 26. एखादं पान, फूल, फळ किंवा यथाशक्ती थोडं पाणीसुद्धा, पान, फूल, फळ काही चालतं देवाला. साधी मानसपूजासुद्धा ही श्रेष्ठ समजली जाते. मनातल्या मनात 2 क्षण जरी आपण अगदी एकाग्रतेनं आपल्या परमेश्वराचं पूजन केलं तरी ते त्याला जाऊन पोचतं. थोडं पाणीसुद्धा जो मला भक्तीनं अर्पण करतो, विशेष काय आहे? भक्तीनं करायचं आहे म्हणून एक डेली रूटीन यामध्ये आपण ईश्वराला बसवता कामा नये. एक करायचा उपचार म्हणून
अरे बाबा हो सकाळ झाली आहे म्हणजे आता करायला पाहिजे. नको ना, नको ना आपण असं करूया. त्यापेक्षा वेळ नसेल तर एक क्षण अगदी सगळं जग विसरून त्या देवतेला शरण जायला काय हरकत आहे. ती जी भक्ती आहे, हां, मनातला जो सच्चा खरा भाव आहे तो परमेश्वराला हवा आहे. त्या प्रयत्नात्म म्हणजे नियतचित्त पुरुषाची ती भक्तीची भेट कोणती हवी आहे त्याला? रत्न हिरं माणकं सोनं नकोय, नाही, नका देऊ. काय हवं आहे त्याला? आपलं अनन्य असं प्रेम त्याला हवं आहे. मी आनंदानं सेवन करतो. काय आहे की मीमांसकांनी जे यज्ञ याग सांगितलेत किंवा पूजा घ्या, मोठ्या धार्मिक प्रमाणात काही आपण करायला जावं तर ते प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. त्याला वेळ पाहिजे, त्याला पैसा पाहिजे, त्याला नियोजन हवं. या सगळ्या गोष्टी असतील तरच मनुष्य हे सगळं करू शकतो. अहो पण देव कुठे म्हणतोय की हे सगळं तुम्ही केलं तरच बरं का मी तुमच्याकडे बघीन, असं नाही म्हणत तो उलट आपल्या उत्कट प्रेमाला लगेच साथ द्यायला तत्पर आहे. श्लोक 27. हे कौंतेया, म्हणूनच ते पुढे त्याला सपोर्टिंग असा हा श्लोक आहे. हे कौंतेया, तू जे जे करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण करत जा. किती सिंपल डेफिनेशन आहे. हां, ईश्वरापर्यंत पोचण्याची आपल्या उपासनांना किती सोप्या पद्धतीनं भगवान ते सुलभ करून सांगतात. जे जे आयुष्यामध्ये कर्म करशील म्हणजेच काय, आपलं अवघं आयुष्य त्याला समर्पित करणं. हां, पण समर्पित करणं, खाणं पिणं याचा पाठीमागचा अर्थ काय घ्यायचा की वेडं वाकडं मी काही करून खाऊन पिऊन भोग घेऊन नाही चालणार. देवाला जर ते अर्पण करायचं आहे तर ते शुद्ध हवं, शुभ हवं, योग्य हवं, धर्मशीलच हवं. म्हणजे ॲटोमॅटिक आपल्याला नीतिमत्ता पाळण्याचे, सगळ्या संयमनाचे हे सुद्धा त्याची बंधनं ही याच्यामध्ये येतात. श्लोक 28. श्लोक 28. अशा प्रकारे वागल्याने कर्माची शुभाशुभ फलरूप बंधनं म्हणजे काय, कोणत्याही कर्माच्या बरे वाईट कर्माप्रमाणे त्याची बरे वाईट फळं ही मागे पडलेली असतात. जी बंधनं त्यापासून तुझी मुक्तता होईल. का? कारण सगळं त्याला समर्पित आपण केव्हा करू शकतो, जेव्हा माझ्यातला अहंकार मी पाठीमागे नेते आणि त्याला पुढे करते, तेव्हाच मी अतिशय नम्रपणे त्याला समर्पित करू शकते. माझा अहंभाव, ताठा, मीपणा जर जागृत असेल तर भले देहानं मी त्याच्यासमोर वाकेन, हां, पण मनानं मी काही संपूर्णपणे वाकले असा त्याचा अर्थ होणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण अशा समर्पित भावनेनं सगळं आयुष्य त्याला अर्पण करतो तेव्हा अहंकार, अभिमान
हा आपल्यामध्ये राहत नाही आणि त्यामुळे त्याची कर्मफळं मागे पडत नाही. कर्मफलांचा संन्यास करण्याचा जो हा योग, कर्मफलांचा, कर्मांचा संन्यास करायचा नाही, जो हा योग, त्यानं युक्तात्मा म्हणजे शुद्ध अंतःकरण आणि मुक्त होऊन तू मला येऊन मिळशील. गीतेप्रमाणे खरा संन्यास काय आहे ते इथे भगवंतांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बाबा रे, तुझी कर्तव्य कर्म तू करायची आहेस, तो संन्यास नको. तो मला संन्यास नको आहे. मला कोणता संन्यास हवा आहे? तर अहंकाराचा संन्यास, अभिमानाचा संन्यास, मीपणा करण्याचा संन्यास, कर्मफळाच्या आसक्तीचा संन्यास, हे संन्यास मला अपेक्षित आहे. आता यावरून एक छोटीशी भक्तिकथा मी तुम्हाला सांगते की खरोखर अशी जे महात्मे होऊन गेले त्यांनी सगळं आयुष्य भगवंतांच्या चरणी पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. संत कवयित्री तडागे, बरं का, संत कवयित्री तडागे. 7व्या शतकामध्ये तडागे नावाची संत कवयित्री होऊन गेली. तामिळनाडू येथे तिरुप्पनंदाल या गावी तिचा जन्म झाला. तिचे वडील एका मोठ्या शिवमंदिराचे पुजारी होते. त्यामुळे तिचंही सगळं बालपण त्या मंदिरामध्येच व्यतीत झालं आणि तिचं मन ईश्वरी प्रेमानं अगदी लहानपणापासून भरून गेलेलं होतं. हळूहळू मोठी झाल्यानंतर ती काय करायची, भल्या पहाटे उठून स्वतःच्या हातानं शिवशंकरांना हार अर्पण करण्यासाठी स्वतः ती हार गुंफायची आणि मग एका तबकामध्ये ठेवून ती वडिलांनी देवाची पूजा केली की मग नंतर ती आतमध्ये जायची आणि हार वाहून यायची. तर त्या दिवशी काय झालं, वडिलांची पूजा झाली, थोड्या वेळानं ही हारांचं तबक घेऊन आतमध्ये गेली बरं का. आता नेहमीप्रमाणे ती हार त्याच्या गळ्यामध्ये घालणार, तेवढ्यात झालं काय की तिला असं वाटलं आपली साडी जरा सैल झाली बरं का, गोंधळली ती. काय करू, साडी सावरू का हार घालू? तिची ती गोंधळलेली अवस्था शिवशंकरांनी बघितली आणि ते स्वतःहून तिच्या पुढे झुकले बरं का. आणि तडागे तिच्या भावपूर्ण अवस्थेमध्ये होती. तिनं त्याच अवस्थेमध्ये शिवशंकरांना हार घातला आणि ती बाहेर पडली. तिला मुळी कळलंच नाही की आज झालं तरी काय असं. मग थोड्या वेळानं तिचे वडील जेव्हा आत गेले तेव्हा बघतात तो काय, मूर्ती वाकलेली. अरे बापरे, हे कसं काय घडलं बरं? इतक्या पहाटे अजून मंदिरामध्ये कोणी आलं नाही, गेलं नाही, आणि कोणी जरी आलं तरी तो मूर्तीला कशाला हात लावेल हो? असं काय झालं बाबा? त्यांनी ताबडतोब ग्रामसभा बोलवली आणि झालेला प्रकार लोकांना सांगून टाकला. हो, म्हणजे नंतर मला कोणी नंतर बोलायला नको, वेळच्या वेळी लोकांच्या निदर्शनास आणून दिलेलं बरं. मग त्यातले जे तंत्रज्ञ होते, मूर्तिकार होते, त्यांनी पुढे येऊन मूर्ती सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण एकाच्याही हातून ती मूर्ती काही सरळ होईना. होता 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 ती बातमी राजाच्या कानावर गेली आणि त्याला सुद्धा कळेना की हे कसं काय झालं. मग एके रात्री झालं काय, प्रत्यक्ष भगवान शिवशंकर त्यांच्या स्वप्नामध्ये आले
आणि राजाला त्यांनी सगळं सांगितलं की तडागेच्या निर्मळ भक्तीपुढे तिच्या अगदी निष्पाप निर्मळ भक्तीपुढे मी तिला शरण गेलो, पुढे वाकलो आणि हार घालून घेतला. अच्छा, म्हणजे कारण कळलं. मग तरी सुद्धा धीर करून राजानं विचारलं, मग ती मूर्ती आता सरळ नाही का होणार? नाही ते होणं नाही, पण हां, जर पुढे मागे बरं का तडागेच्या योग्यतेचा कोणी भक्त जर तिथे आला तर त्याच्या हातून ती मूर्ती सरळ होऊ शकेल, असं सांगून शिवशंकर अंतर्धान पावले. राजानं मग ताबडतोब राज्यसभा बोलवली आणि आपल्याला काय शंकरांनी सांगितलं ते सांगून टाकलं. बघता बघता तडाखेची कीर्ती मग सगळीकडे पसरली. लोक अगदी आदरानं कौतुकानं तिचं दर्शन घ्यायला येऊ लागले. पण आपली तडागे अगदी पूर्वीप्रमाणेच साधी, निष्पाप आणि निर्मळ मनाची होती तशीच ती राहिली. तिनं सगळं आयुष्य भगवंतांच्या चरणी अर्पण करायचं हे ठरवून टाकलेलं होतं. मग काही महिन्यांनी कालिया नावाचा संत महापुरुष तिकडे आला आणि मग हे कळताच लोकांची गर्दी जमा झाली आणि मग त्यांनी म्हटलं, बाबा रे, तुला तर तडाखेची कीर्ती कानावर गेलीच असेल, तर तुमच्या हातून ती मूर्ती सरळ होईल का? लोकांनी आशेनं विचारले. कालियाच्या कानावर सुद्धा ते सगळं आलेलं होतंच. तो अगदी नम्रतेनं लोकांना म्हणाला की माझ्या हातून काही होईल असं मला वाटत नाही, कारण तेवढ्या तडाखेच्या योग्यतेचा मी काही असेल असं काही मला वाटत नाही. पण आता तुम्ही म्हणतात तर मी माझ्याकडनं प्रयत्न करून बघतो. मग एक हलकासा रेशीम धागा त्यानं मूर्तीच्या गळ्यात घातला आणि अगदी हलक्या हातानं बरं का त्याला स्पर्श करणार तेवढ्यात ती मूर्ती परत पूर्वीप्रमाणे जागच्या जागी झाली. तर असा हा संत महापुरुष कालिया, अशी ही अत्यंत निर्मळ मनाची संत तडागे आणि शिवशंकर आणि तडागे यांच्या भक्तीला अनोखेपणे बांधून टाकणारा संत महापुरुष कालिया. अजूनही कधी तिरुप्पनंदांमध्ये तुम्ही गेलात तर ही कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. श्लोक 29. मी सर्व भूतांना सारखा आहे. मला अमुक एक द्वेष, म्हणजे काय, अमुक एक हा मला आवडत नाही, हे सगळी आपली नाटकं असतात. प्रेफरन्सेस, कुणाला प्रेफरन्स द्यायचा, कुणाला प्रायोरिटी द्यायची, हे सगळे विकार आपल्यामध्ये असतात. भगवंत तसे असूच शकत नाही. त्यामुळे मला अमुक एक न आवडता, अमुक एक आवडता असं नाही. तर जे माझं भक्तीनं भजन करतात, अट काय, भक्तीनं जे माझं भजन करतात ते माझ्या ठाई आणि मीही त्यांच्या ठाई असतो. विषमता परमेश्वराजवळ नाही, भेदभाव परमेश्वराजवळ नाही. श्लोक 30. मोठा दुराचारी का असेना, म्हणजे पापकर्म करणारा, मला जर तो अनन्य भावानं भजत असेल तर तो साधूच समजायला हवा, कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो. म्हणजे काय की भले एखाद्याने काही पापी कर्म केलेली असतील, वाईट गोष्टी त्याच्या हातून घडलेल्या असतील,
पण त्यानं खंतावून जाण्यात काही गरज नाही. आपण जर निश्चय केला, झालं, जे झालं ते झालं, पुरे झालं, आता या क्षणापासून मी अगदी योग्य आणि चांगल्या प्रकारेच वागेन आणि तसं मी वागायला सुरुवात केली तर तो सुद्धा परमेश्वर प्राप्ती करून घेतो. श्लोक 31. तो लवकर धर्मात्मा होतो. म्हणजे काय? त्याच्या निश्चयाने, त्याच्या चांगल्या वागणुकीने, त्यातील आत्मतत्व आता हळूहळू तेजस्वी व्हायला लागतं. तो लवकर धर्मात्मा होतो आणि नित्य शांती पावतो. हे कौंतेया, तू असं पक्क समज की माझा भक्त कधी नाश पावत नाही. खूप मोठं सूत्र त्यांनी इथे सांगितलेलं आहे. मनुष्य म्हटला की कधी काही चुकीच्या गोष्टी घडणार, पण त्याच आपण घट्ट धरून बसायचे नाही. आता काय माझं होणार, आता थोडंच माझं चांगलं होणार, मी तर असं असं करून बसलो, असं माझ्याकडनं काही वाईट गोष्ट झाली नाही. झाली त्याच्याबद्दल पश्चात्ताप बाळगा, त्याच्याबद्दल क्षमा करा, क्षमा याचना करा, त्याचं प्रायश्चित्त घ्या. आणि त्या क्षणापासून चांगलं वागण्याचा मी निश्चय करून तशी वागले तर परमेश्वर आपल्याला इथे आश्वस्त करतायत की मी तुला दूर लोटणार नाही. श्लोक 32. कारण हे पार्था, माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य, शूद्र जे पापयोनी असतील ते देखील परमगती पावतात. आता पापयोनी या शब्दाने खूप मोठे गैरसमजसुद्धा या श्लोकाबद्दल झालेले आहेत. तर स्त्रिया, वैश्य, शूद्र यांना पापयोनी असं म्हटलेलं नाही. हे आपण नीट लक्षात घ्यायला हवं. पापयोनी कोणाला म्हटलंय? तर जे गुन्हे करतात, गुन्हे घडतात, ज्यांच्या हातून वाईट गोष्टी घडतात, ज्यांच्या हातून पापकर्म घडतात, त्यांना पापयोनीतील मनुष्य असं म्हटलं गेलेलं आहे. आणि स्त्रिया, वैश्य यांचा उल्लेख का आहे? तर त्या काळी बरं का, त्या काळी यांना वेद अध्ययन करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये ही जी त्रुटी आहे, दोष आहे, तो भगवद्गीतेनं तो भरून काढला. स्त्रियांना सुद्धा मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी परमेश्वराचा विशेष अनुग्रह, विशेष कृपा भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सगळ्यांना देऊ केली. कोणता तो विशेष अनुग्रह? तर भक्ती रसपूर्ण वृत्तीनं निष्काम कर्म करणं हा तो विशेष अनुग्रह भगवंतानी स्त्रिया आणि सगळ्यांनाच त्यांनी दिलेला आहे. श्लोक 33. मग जे पुण्यवान ब्राह्मण, राजश्री, क्षत्रिय, राजे माझे भक्त आहेत त्यांची गोष्ट कशाला हवी? या अनित्य आणि असुखकारक म्हणजे दुःखकारक मृत्यूलोकी तू आहेस म्हणून तू मला भज. अनन्य निष्ठेनं भगवंतांचा तू आधार घे. श्लोक 34. माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझं यजन पूजन कर, मला नमस्कार कर आणि
याप्रमाणे मतपरायण होऊन आपला योग चालवलास म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. अध्याय 9 राजविद्या म्हणजे थोडक्यात याला काय म्हणता येईल, ईश्वराची अनन्य शरणता योग असं सुद्धा याला म्हणता येईल. कर्म तर करायची आहेतच, पण त्याच्या आधारानं त्याला शरण जाऊन त्याला आयुष्य समर्पित करून निष्ठेनं आपलं आयुष्य आपल्याला घालवायचं आहे. माझा भक्त हो, माझं यजन पूजन कर. याच्यामध्ये काय सांगितलं, भक्तिमार्ग, मधुर रसाळ भक्तिमार्ग. माझ्या ठिकाणी मन ठेव म्हणजे ज्ञानयोग आणि ध्यानयोग, हे मनाची एकाग्रता कर. इथे हे 2 योग यामध्ये सांगितले आहेत. तुझ्या प्रकृती स्वभावाला तुझ्या अनुरूप तुला जो मार्ग योग्य वाटेल त्या मार्गाने तू चालायला सुरुवात तर कर. अमुक एकच ज्ञानयोग तर ज्ञानयोगानेच जायला पाहिजे अशी काही भगवान सक्ती नाही करत. माझा जसा पिंड, माझी जशी वृत्ती, मला सगुण साकार मूर्तीसमोर माझं अनन्य शरणता माझी जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होत असेल तर भक्तियोग हा माझ्यासाठी सुलभ आहे. तर एखादा ध्यानयोगामध्ये त्याला परमसुख मिळत असेल तर त्या प्रकृतीप्रमाणे आपण परमेश्वराची कास धरून चालूया. निष्ठेनं त्याच्या प्रती पोचण्याचा आपण प्रयत्न करत राहूया. इथे 9वा अध्याय इथे संपतोय, पण एका छोट्याशा कथेनं मी त्याची सांगता करते. संत श्रेष्ठ रामानुजाचार्य बरं का, ज्यांनी आपलं सगळं आयुष्य भगवान श्रीकृष्णांच्या चरणी वाहिलं. जन्म 1017, मृत्यू 1137. तामिळनाडू येथे पेरुंबिदूर इथे त्यांचा जन्म झाला. गुरुचं नाव यादव प्रकाश. भगवान श्रीकृष्ण त्यांचं आराध्य दैवत होतं. भक्ती योगाचे ते समर्थक होते. भक्ती अनन्यसाधारणपणे करून मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो हे त्यांनी सांगितलं. त्यांनी वैष्णव धर्माची दीक्षा महापूर्णा स्वामींकडून त्यांनी घेतलेली होती. कांचीपुरम इथे ते त्या मठाचे मठाधिपती झाले. गुरु यादव प्रकाश यांच्याकडे पहिलं शिक्षण त्यांनी घेतलं. पण झालं काय, अशी कथा सांगण्यात येते की या रामानुजाचार्य म्हणजे आपल्या शिष्याची अलौकिक अशी बुद्धिमत्ता बघून बरं का, चक्क गुरूंनाच त्याचा द्वेष वाटू लागला. आणि मग त्या मत्सरापोटी त्यांनी आपल्या शिष्यांची सहल नेली ती. तेव्हा त्या सहलीमध्ये त्यांना रामानुजाचार्यांना ठार मारण्याचा त्यांचा बेत होता. पण एका शिष्यानं रामानुजाचार्यांना सावध केलं आणि ते तिथून बाहेर पळाले. पुढे मग यादव प्रकाशांना आपण जे करणार होतो
त्या कृत्याची त्यांना अपराधीपणा वाटू लागला आणि त्यांनी प्रामाणिकपणे रामानुजाचार्यांची क्षमा मागितली. नंतर कांचीपुरम येथे जेव्हा रामानुजाचार्य मठाधिपती झाले तेव्हा त्यांचा जो पूर्वीचा मठाधिपती होता त्यांना अतिशय राग आला यांचा, कारण यांची विद्वत्ता, यांचं तेजपुंज व्यक्तिमत्व यांनी सगळेच जण प्रभावित होत असत. ते त्यांना सहन झालं नाही आणि जेवायला बोलवायचं निमित्त करून काहीतरी त्यांच्याशी घातक काहीतरी करायचं यांनी योजलेलं होतं बरं का. पण झालं काय, रामानुजाचार्य जेव्हा जेवण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी गेले तेव्हा त्या सत्पुरुषाचं अलौकिक असं ते तेजस्वी रूप जेव्हा त्यांच्या पत्नीनं बघितलं तेव्हा तिनं स्वतःहूनच त्यांना सांगितलं की तुम्ही इथे आमच्या घरी जेवायला थांबू नका. रामानुजाचार्य यांनी अलवार संत जे होऊन गेले, श्रीकृष्णाच्या भक्तांना अलवार संत म्हटलं गेलं, त्यांची भक्ती परंपरा रामानुजाचार्यांनी नियोजनबद्ध केली. त्यांनी वैष्णव भक्ती संप्रदाय पार उत्तरेपर्यंत नेऊन पोचवला. त्यांनी विशिष्टाद्वैत सिद्धांताची स्थापना केली. म्हणजे काय तर परब्रह्म एकच आहे हे त्यांनाही मान्य होतं, पण हे जे जगत आहे त्यातील जे जीव आहेत त्यांचा संबंध ब्रह्माशी कसा आहे तर सूर्यकिरणांचा जो सूर्याशी संबंध तसा आपला ईश्वराशी संबंध आहे. म्हणजे काय, तो अभिन्न आहे आणि परब्रह्म हे एक आहे, तसंच ते अनेकही आहे असं ते म्हणत असत. असे संत श्रेष्ठ रामानुजाचार्य. भगवद्गीतेचा 9वा अध्याय राजविद्या योग इथे समाप्त होतोय. माझ्या एपिसोडची पण सांगता मी इथे करत आहे. तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते की तुम्हाला माझा हा यूट्यूब चॅनल अमृताचे डोही त्यातील कार्यक्रम जर आवडत असतील तर कृपया तुम्ही लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.